नमस्कार, मी धनंजय उंडे आणि स्पर्धा मंच या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. आपण महाराष्ट्राचा इतिहास हा जो घटक पाहत आहोत त्या घटकाअंतर्गत एक नवीन उपघटकाची आपण सुरुवात करणार आहोत. उपघटकाचं नाव काय पाहूया आपण. बघा, नाव आहे महाराष्ट्रातील सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळ. बरोबर, आपण सुरू करूया. बघा, महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस एक अत्यंत महत्त्वाचं नाव आपल्याला अभ्यासाला घ्यावं लागतं, विचारात घ्यावं लागतं. त्यांचं नाव आहे राजर्षी शाहू महाराज. आपण त्यांच्याविषयी आधी एक माहिती पाहूया, महत्त्वाचे काय काय आहे ते. बघा, पहिले काय आहे, प्रश्न विचारला जातो त्यांच्या जन्मावर. जन्म तारीख लक्षात ठेवायची 26 जून 1874. त्यांच्या बर्थ डेटवर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. जून तारीख लक्षात ठेवायची. काय आहे दिवस हा? सामाजिक न्याय दिन. सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो काय? शाहू महाराजांचा बर्थडे. त्यांचं मूळ नाव काय आहे? यशवंतराव घाटगे हे त्यांचं मूळ नाव आहे. कागल परगण्याचे जहागीरदार आणि कोल्हापूर संस्थानाचे रिजंट होते त्यांचे वडील. त्यांच्याकडून त्यांना काय घेतलेलं? दत्तक घेतलेलं आहे. जयवंतराव घाटगे वडिलांचं नाव आहे. त्यांचे मूळ बायोलॉजिकल फादर होते, त्यांना दत्तक दिलेलं आहे कोल्हापूरला यशवंतराव घाटगे. आणि आईचं नाव आहे लक्ष्मीबाई. जी मूळ जन्मदाती आई आहे तिचं नाव आहे लक्ष्मीबाई. यावरून आपण भूगोलामध्ये राधानगरीचं जे धरण आहे त्याचं नाव पाहिलं होतं लक्ष्मीसागर. लक्ष्मीसागर नाव कशावरून दिलं होतं? त्यांच्या आईवरून नाव दिलं होतं. आणि वडिलांचं नाव जयवंतराव आहे, लक्षात ठेवायचं. त्यांचं मूळ नाव यशवंतराव आहे. ओळख काय आहे बघा, सर्वात महत्त्वाची, जे खूप जास्त काम केले असले तरी भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्य जनक म्हणून ओळखलं जातं. बघा, आद्य जनक का म्हटलं? कारण कोल्हापूर हे काय म्हटलं जातं? कोल्हापूरला सिटी ऑफ हॉस्टेल्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सिटी ऑफ हॉस्टेल्स, कारण एवढे मोठे हॉस्टेलची स्थापना केलेली त्यांनी कोल्हापूरमध्ये की त्याची गिनती करणं अवघड होतं ठिकठिकाणी. आणि बघा, आद्यजनक म्हटलं जातं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ज्यावेळेस आपण अभ्यास सुरुवात करतो किंवा वाचायला घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की शाहू महाराजांनी जे हॉस्टेल सुरू केले ते जातीनिहाय सुरू केले होते. म्हणजे कदाचित आपल्याला असा प्रश्न पडू शकतो, मला सुद्धा पडला होता, की शाहू महाराज जातीवादाला काय करतायत? पाठिंबा देत आहेत का? म्हणजे जातीवाद चालतो समाजामध्ये, त्याला त्यांची मान्यता आहे किंवा संमती आहे का? तर त्यामागचं जर तुम्ही लॉजिक पाहिलं तर तुम्हाला लक्षात येते काय झालं होतं. बघा, सुरुवातीला त्यांनी काय केलं होतं की सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी एक हॉस्टेल काढलं होतं. पण त्यांच्या लक्षात आलं की त्या हॉस्टेलमध्ये समाजातील तथाकथित सवर्ण लोकच जास्त प्रमाणात राहत आहेत आणि ज्यांना खरी गरज आहे अशा दलित दुबळ्या लोकांसाठी किंवा मागासवर्गातील लोकांना काय होत नाही, विद्यार्थ्यांना त्याचा प्रवेश भेटत नाही. मग जर आपण जे हॉस्टेल काढले त्यातून जर जे खरे टार्गेटेड विद्यार्थी आहेत की ज्यांना गरज आहे अशांना जर काय भेटत नसेल, प्रवेश भेटत नसेल, तर त्या हॉस्टेलचा फायदा काय, ही गोष्ट लक्षात आल्यामुळे त्यांनी काय केलं, ते सर्व धर्मीय सर्व जातीच्या लोकांसाठी जे हॉस्टेल होतं ते बंद केलंय. त्या जागेवर काय केलंय, जातीनिहाय हॉस्टेल सुरू केले. जेणेकरून म्हणजे आता एकाच जातीची मुलं एका हॉस्टेलमध्ये राहणार असली हे मान्य असलं तरी त्या जातीच्या विद्यार्थ्यांना त्या हॉस्टेलमध्ये ऍडमिशन भेटणार आहे, हा त्यामागचं लॉजिक होतं. त्यामुळे शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या सर्व हॉस्टेलच्या नावावरून आपल्याला लक्षात येतं. आणि ही मुद्दा तो जाती व्यवस्थेला ते सपोर्ट करत होते का नाही, तर त्यांची इच्छा काय होती की जाती समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना विद्यार्थ्यांना हॉस्टेल उपलब्ध झालं होतं. त्यामागचा हा एकमेव नोबेल हेतू होता. ओके, पुढचा मुद्दा काय आहे? 1919 मध्ये कानपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय जातीय परिषदेमध्ये काय करण्यात आलं होतं? शाहू महाराजांना राजर्षी, म्हणजे आपण काय म्हणतो राजर्षी शाहू महाराज असं जे म्हणतो, कारण त्यांना ही पदवी राजर्षी पदवी दिली होती. 1919 मध्ये कानपूर येथे भरलं होतं एक काय होतं अधिवेशन, काय होतं? अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय जातीय परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये त्यांना काय म्हणण्यात आलं? राजर्षी पदवी देण्यात आली. आणि तेव्हापासून आपण त्यांना राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखतो. आता बघा, शाहू महाराजांविषयी आपण तोंड ओळख पाहिली. आता आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे त्यांच्या आयुष्यातल्या. बघ, पहिला मुद्दा आहे 1899 झालेली वेदोक्त प्रकरण. आता हे काय प्रकार आहे? पंचगंगेच्या तीरावर आंघोळ करत असताना त्यांचे जे भटजी होते, नाव होतं नारायण भटजी, हे मंत्र म्हणत होते. आणि ते मंत्र वेदोक्त नाही तर पूर्णाक्त होते, म्हणजे
पुराणोक्त असतात, पुराणोक्त जे होते असं त्यांच्या लक्षात आणून दिलंय राजाराम शास्त्री भागवत. की जे मंत्र म्हटले जात आहेत नारायण भटजीकडून ते वेदोक्त नाही तर ते पुराणोक्त आहेत. मग ज्यावेळेस हरकत घेतली शाहू महाराजांनी त्यावेळेस विचारलं की तुम्ही असं का म्हणता, तर नारायण भटजी यांचं म्हणणं की तुम्ही शूद्र आहात त्यामुळे तुमच्यासाठी मी वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही म्हणून मी पुराणोक्त म्हणतायत. आणि हे प्रकरण वाढून शेवटी काय झालेलं आहे, जे राजोपाध्ये होते ज्यांना संस्थानाचं धार्मिक विधी करण्याचा अधिकार मिटला होता तर ते त्यांची जी त्यांना जे इनाम दिलं होतं ते माघार घेण्यात आलं. आता आपल्याला ह्या प्रकरणामध्ये डिटेलमध्ये विचार लक्षात घ्यायचं नाही, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे वेदोक्त प्रकरण. प्रश्न असा येतो की राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारी घटना कोणती, तर ती तुमची वेदोक्त प्रकरण घटना आहे. ह्या घटनेच्या संदर्भात प्रश्न नारायण भटजीवर येत नाही, तर प्रश्न येतो की वेदोक्त प्रकरणामध्ये जे मंत्र आहेत ते पुराणोक्त आहेत हे लक्षात कोणी आणून दिलं, तर ते लक्षात आणून दिले तुमच्या राजाराम शास्त्री भागवत यांनी. राजोपाध्याय त्यांच्या विषयी सुद्धा प्रश्न आलेला नाही, फक्त प्रश्न आलाय राजाराम शास्त्री भागवत आणि वेदोक्त प्रकरणाचं वर्ष विचारलं, हे वर्ष आहे तुमचं 1899. ह्या प्रकरणाचा पुढे जाऊन आपल्याला रेफरन्स पाहायचा आहे, तो रेफरन्स मी पुढे जाऊन सांगतोच, पण आता फक्त लक्षात ठेवायचे वर्ष आणि ते व्यक्ती. पुढची घटना आहे 1902 ची 26 जुलैची. बहुजन समाजातील मागास असलेल्या लोकांसाठी शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 50% जागा राखीव ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. म्हणजे आता आपल्याकडे जे आरक्षण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आरक्षण नावाची जी संकल्पना लागू झाली ती संकल्पना बघा त्यांनी 50 वर्ष आधीच लागू केली होती. कोल्हापूर संस्थानामध्ये 1902 मध्ये काय केलं होतं, मागास लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये 50% जागा राखीव ठेवलेल्या होत्या. आता ही एक महत्त्वाची गोष्ट झाली. पुढची एक गोष्ट आहे 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचा करण्याचा निर्णय घेतला. आता आपल्याला माहिती आहे की आपला आर्टिकल 21A नुसार जो आपला RT ऍक्ट आला तो आला तुमचा 1 एप्रिल 2010 ला लागू झाला. 2010 कोटा आणि 1917 कोटा बघा, म्हणजे जवळपास 100 वर्ष जुना आधी शाहू महाराजांनी काय केलं होतं, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलेलं आहे. वर्ष लक्षात ठेवायचे 1917. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट विधवा पुनर्विवाह कायदा सुद्धा त्यांनी संमत करून घेतलेला आहे, त्याचं वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं वर्ष आहे 1917. बघा आणखी एक म्हणजे हे जे महत्त्वाच्या गोष्टी त्यांना शाहू महाराजांना बाकीच्या संस्थानिकांपेक्षा वेगळं का ठरवतात अशा ह्या गोष्टी आहेत, म्हणून आपण त्याकडे पाहतोय. राजर्षी पदवी त्यांनाच का दिली, कारण शाहू महाराज काय एकटे संस्थानिक नव्हते ना भारतामध्ये. त्या काळामध्ये बघा भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस तुमच्या सरदार पटेल यांनी जवळपास 650 संस्थानिकांना एकत्र करून काय केली, भारताची निर्मिती केली, अखंड भारताची. पण यांनाच फक्त शाहूंनाच राजर्षी पदवी का भेटली, तर ह्या गोष्टी बघा तुमचं 50% आरक्षण, मोफत शिक्षण, विधवा पुनर्विवाह. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा महार, मांग, रामोशी आणि बेरड या जातीच्या लोकांना हजेरी पद्धत. म्हणजे हजेरी पद्धत काय होती बघा, हे जे लोक होते महार, मांग, रामोशी आणि बेरड या जातीच्या लोकांना त्यांनी कोणता गुन्हा करू किंवा ना करू त्यांना रोज काय करावं लागायचं, पोलीस स्टेशनला हजेरी द्यावा लागायची. तर ही पद्धत बंद केली त्यांनी 27 जुलै 1918 ला. ह्या 4 जातीच्या लोकांना रोज तुम्हाला पोलीस स्टेशनला जाऊन हजेरी देण्याची गरज नाही असा काय केलाय निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार त्यांची हजेरी पद्धत बंद केलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे 12 जुलै 1919 ला मुंबई इलाक्यातील विवाह संबंधी कायदा केला. हा आंतरजातीय विवाह कायदा त्यांनी संमत केलेला आहे. त्यानंतर पुढची गोष्ट आहे 2 ऑगस्ट 1919 स्त्रीला आणि पतीला नातेवाईकाकडून होणाऱ्या छळावर प्रतिबंध आणणारा कायदा संमत केला. वर्ष लक्षात घ्या 1919. म्हणजे आता भारतामध्ये जे सध्या IPC मधलं सर्वात गाजलेलं कलम आहे 498A. या अंतर्गत काय होतं, विधवा स्त्रीचा छळ केला जाऊ शकत नाही आणि जर केला तर ते 498A अंतर्गत काय करते, तिच्या पतीवर आणि पतीच्या नातेवाईकांवर कारवाई करू शकते. हे कलम बघा कधी लागू झालं होतं कोल्हापूर संस्थानामध्ये 1919 मध्येच. म्हणजे ह्या माणसाचा जो विचार लक्षात येतो आपल्याला राजर्षी का झालेत. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्यानंतर कळलं की आपल्याला आपल्या कुटुंबातील स्त्रीवर जर अन्याय होत असेल तर तिला 498 अंतर्गत आपण संरक्षण द्यायला पाहिजे. पण हे शाहू महाराजांनी कधी केलं होतं 1919 मध्येच केलं होतं. म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच 30 वर्ष आधी त्यांनी ही गोष्ट लागू केलेली होती. त्यानंतर पुढची गोष्ट आहे 1920 मध्ये छात्र जगत गुरुपीठाची स्थापना केलेली आहे.
आता ही छात्र जगद्गुरु पीठाची स्थापना करण्यामागचं कारण काय होतं बघा, हे बघितलं होतं आपण वेदोक्त प्रकरण. वेदोक्त प्रकरणामध्ये लक्षात आलं की आपण जरी संस्थानाचे राजे असलो तरी आपल्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे ब्राह्मण समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. मग त्यांनी ठरवलं की आपल्याला स्वतःच एक पीठ सुरू करायचे आणि त्यांनी त्या पीठाची सुरुवात केली. पीठ 1920 मध्ये नाव आहे छात्र जगद्गुरु पीठ. आणि यावर पहिले जे व्यक्ती बसवले होते त्यांचं नाव आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो, नाव आहे सदाशिवराव बेनाडीकर. प्रश्न विचारला जातो की शाहू महाराजांनी सुरू केलेल्या छात्र जगद्गुरु पीठावर बसलेले पहिले व्यक्ती कोण होते, तर नाव आहे सदाशिवराव बेनाडीकर. वर्ष आहे 1920. आता ह्या महत्वाच्या गोष्टी झाल्या. आता एक परिषद झाली होती, त्या परिषदेने शाहू महाराजांचं महत्व वाढवलं, पण त्याबरोबर महाराष्ट्रातील दलित चळवळीला एक वेगळा अँगल दिला होता. ती परिषद होती तुमची माणगाव परिषद. बघा दिनांक काय त्याचं, 21 आणि 22 मार्च 1920. ही भरली कुठे होतं, माणगाव. हे कुठं तुमच्या कागलमध्ये. कागल म्हणजे तुमचं कोल्हापूरमध्येच आहे, बरोबर. कोल्हापूरमध्ये कागल तालुक्यामध्ये माणगाव येथे परिषद भरली होती, म्हणून तिला आपण काय म्हणतो, माणगाव परिषद. या परिषदेचं अध्यक्षपद कोण होतं, अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर प्रमुख पाहुणे होते राजर्षी शाहू महाराज. बघा ही झाली बेसिक माहिती. आता ह्या परिषदेमध्ये पास करण्यात आलेले ठराव काय आहेत बघा. मुला मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीच्याने मोफत करावे, बरोबर. तीच मागणी त्यांनी लागू केली होती. तीच आता ही प्राथमिक शिक्षण सक्तीच्या मोफत हे कोल्हापूरमध्ये लागू असलं तरी ते कोल्हापूरच्या बाहेर बी लागू करावं असा ठराव करण्यात आला होता. मग हे तुमचं फ्री एज्युकेशन आलं. त्यानंतर बहिष्कृत वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी, बरोबर. अस्पृश्य ज्यांना म्हटलं जायचं त्यांना. स्पृश्य आणि अस्पृश्य लोकांच्या शाळा एकत्रच असाव्यात, बरोबर. जातीभेद नसावा. महार वतन पद्धतीमध्ये फेरफार करावा, ही बरोबर. त्यानंतर तलाठ्याच्या जागेवर बहिष्कृत वर्गाच्या नेमणुका कराव्यात. आणि शेवटचं आहे मृत जनावरांचे मांस खाणे कायद्याने गुन्हा ठरवण्यात यावा. आता ह्या परिषदेमधल्या ज्या तरतुदी आहेत किंवा ठराव आहेत ह्या आपल्याला सहज लक्षात येतात, म्हणजे क्रांतिकारक आहेत. पण ह्या परिषदेचं महत्व मी तुम्हाला सांगितलं की ज्याला दलित चळवळीला जी कलाटणी भेटली ती काय, तर अध्यक्ष होते तुमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रमुख पाहुणे होते तुमचे राजर्षी शाहू महाराज. आणि यांनी काय केले, भाषणामध्ये जे भाषण केले त्या भाषणामध्ये दलित समाजाला एक उद्देशून भाषण केले. त्यामध्ये म्हटलंय की त्यांनी दलित समाजाने काय करावं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारावं. आणि क्षेत्राने काय झाले, एका प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये एंट्री करणारी तुमची परिषद आहे ती माणगाव परिषद आहे, म्हणून ह्याचं महत्व आहे. त्यानंतर आणखी एक परिषद, ह्या परिषदेनंतर एक परिषद झाली होती ती नागपूरला झाली होती. त्या परिषदेमध्ये मग काय केले, अध्यक्षपद काय केले आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांना दिले आणि स्वतः काय राहिले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत. पण ह्या माणगाव परिषदेचं महत्व लक्षात घ्यायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दलित चळवळीला नेतृत्व देण्याचं काम किंवा मिळवून देण्याचं काम केलं तुमच्या राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. आता बघा सत्यशोधक समाज आणि आर्य समाज या दोन गोष्टीविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आता ह्या दोन्हीच्या पाठीमागे तुमचं वेदोक्त प्रकरणच आहे, पण त्यापेक्षा आपल्याला सत्यशोधक समाजाविषयी माहिती पाहिजे. बघा सत्यशोधक समाज, बघा आपण सत्यशोधक समाजाविषयी माहिती पाहत होतो त्यावेळेस सत्यशोधक समाजाच्या उद्दिष्टामध्ये होतं काय, ब्राह्मणी समाज म्हणजे वृत्तीमधून काय करायचे, सर्वसामान्य लोकांची सुटका करायची, हा उद्देश होता. आता राजर्षी शाहू महाराजांना सुद्धा वेदोक्त प्रकरणामध्ये ब्राह्मण समाज त्यांच्याविषयी काय विचार करतोय ही गोष्ट समाजा लक्षात आली होती. आणि त्याच्या लक्षात आलं की काय हा सत्यशोधक समाज सुद्धा ही जी ब्राह्मणी वृत्ती आहे त्या विरुद्ध काम करतोय, म्हणून त्यांनी काय केले, सत्यशोधक समाजाची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला. आता पुनर्स्थापना का म्हणतो बघा, 1891 मध्ये काय झालं होतं, तुमच्या महात्मा फुले यांचं निधन झालं होतं. 97 मध्ये सावित्रीबाईंचं निधन झालं होतं. मग त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळ जरा थोडी थंड पडली होती, तर त्या सत्यशोधक चळवळीला चालना देण्याचं काम झाले. स्थापना आहे 11 जानेवारी 1911. लक्षात ठेवायला सोपं आहे, 11/1/11 असं लक्षात ठेवा. आता ही ऑफकोर्स तुमचं 1911 असलं पाहिजे. 11/1/11 झाली तुमची स्थापना. हिला कोल्हापूर शाखा म्हटलं जातं. यावर प्रश्न विचारला जातो, अध्यक्ष कोण होतं सत्यशोधक समाजाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष होते तुमचे परसराम घोसरवाडकर. घोसरवाड हे गाव आहे कोल्हापूर मधलं आणि तिथले व्यक्ती असल्यामुळे त्यांचं नाव आहे, आडनाव आहे घोसरवाडकर, नाव आहे
परशुराम घोसरवाडकर. प्रश्न यांच्याच नावावर आलेला आहे, पण तरी सुद्धा आपण बाकीची नावं बघूया. कोण आहेत? तुमच्या उपाध्यक्ष होते अण्णासाहेब लठ्ठे, कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण, सर्वाधिकारी होते महादेवराव डोंगरे आणि कोल्हापूरचे प्रमुख होते बाबूराव कदम. यातलं हे नाव लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. यावरच प्रश्न विचारलाय आजपर्यंत की अध्यक्ष कोण होते. तारीख लक्षात ठेवायची, तारीख आहे तुमची 1911. त्यानंतर त्यांनी एक आर्य समाजाची सुद्धा स्थापना केलेली. बघा, पुन्हा एकदा आपल्याला जायचं वेदोक्त प्रकरणामध्ये. आता आर्य समाजाची स्थापना करण्यामागचं कारण काय होतं? बघा, आर्य समाज हा तुमचा कोणी स्थापन केलेला? स्वामी रामानंद तीर्थ यांनी. ओके, तर हा जो आर्य समाज आहे, तो आर्य समाज जी वर्ण पद्धती होती ना, त्या वर्ण पद्धतीला पण कोणत्या जाती जन्मावर नाही तर कर्तृत्वावर आधारित वर्ण पद्धतीला पाठिंबा देत होता. म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं की जन्मानं एखाद्या जातीत जन्माला आला हे पाहण्यापेक्षा तो व्यक्ती कर्तृत्वानं काय करतोय हे पाहून आपण काय केलं पाहिजे, त्याची जात निश्चित केली पाहिजे. हे आर्य समाजाचं काय होतं? आर्य समाजाचं तत्व होतं आणि त्या तत्वानुसार शाहू महाराजांचं म्हणणं होतं की मी क्षत्रिय म्हणूनच काम करतोय. त्यामुळं त्यांनी काय केलं होतं? आर्य समाजाला काय केलेलं आहे? आर्य समाजाच्या ह्या तत्वाचा स्वीकार केलाय आणि कोल्हापूरमध्ये शाखा स्थापन केली. पुन्हा बघा, वर्ष तेच आहे 1911. ह्याची तारीख काय दिलेली नाहीये, पण फक्त वर्ष लक्षात ठेवायचं. आणि आता आर्य समाजाचं काम वाढावं म्हणून त्यांनी काय केले? आर्य समाजाच्या ताब्यात खालील संस्था दिल्या होत्या. बघा, कोणत्या त्या? एक आहे तुमचं राजाराम कॉलेज, राजाराम हायस्कूल, ट्रेनिंग हायस्कूल आणि पाटील आणि तलाठी शाळा. फक्त हे लक्षात ठेवायचं की आर्य समाजाची जी वर्ण पद्धती होती, जी कर्माधारित वर्ण पद्धती होती, ती आर्य समाजाला मान्य होती. म्हणूनच त्यांनी काय केलंय? शाहू महाराजांनी आर्य समाजाची शाखा स्थापन केलेली आहे. ओके, आता बघा, मुद्दा आपला आता आपण येतोय मूळ ट्रॅककडे. ब्राह्मणेतर चळवळ. वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांना ही जी ब्राह्मणी वृत्ती आहे त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांनी जे काम सुरू केलं तिथून आपली पुढे आलेली आहे तुमची ब्राह्मणेतर चळवळ. उद्गाते काय? बघा, शाहू महाराज. कारण पाहिले बघा, सत्यशोधक चळवळीने ब्राह्मणेतर चळवळीचा पाया घालण्याचे काम केलेले होते. बघा, आपण ऑलरेडी पाहिलंय किती 1873 ची स्थापना आहे. 24 सप्टेंबर 1873 ला स्थापना तुमच्या सत्यशोधक समाजाची. आणि ह्यांनी काय केलं होतं? चळवळीचा पाया घालण्याचं काम केलं होतं. तीच चळवळ आता पुढे नेण्याचं काम सुरू केलं तुमच्या राजर्षी शाहू महाराजांनी. काय उद्दिष्ट बघा ब्राह्मणेतर चळवळीचे? समाजातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध करणे. बघा, जर आपल्याला आठवत असेल, सत्यशोधक समाजाच्या जे उद्दिष्ट होते किंवा ध्येय होते त्याच्याशी हे समांतर सर्व ध्येय. विरोध करायचा आहे. कनिष्ठ जातीच्या लोकांना समाजामध्ये सन्मानाचे स्थान मिळवून द्यायचंय, तिकडे सुद्धा उद्दिष्ट होतं. बहुजन समाजाचे राजकीय संघटन तिथं नव्हतं, पण बहुजन समाजाला एक व्यासपीठ द्यायचं होतं. इथे त्यांनी फक्त आता त्याला काय म्हटलंय? राजकीय संघटनाचं स्वरूप द्यायचं ठरवलंय. त्यानंतर ब्राह्मणेतरांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्थान मिळवून द्यायचं. तिकडे सुद्धा तुमचं हेच उद्दिष्ट होतं. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ब्राह्मणेतर लोकांना जागा मिळवून द्यायची होती. ही उद्दिष्ट झाली. आता ब्राह्मणेतर चळवळीचं वैशिष्ट्य काय होतं असा प्रश्न विचारला जातो. बरोबर, ब्राह्मणेतर चळवळ एक राजकीय चळवळ होती. राजकीय चळवळ का म्हणायची? तर त्यांनी सरळ स्पष्ट म्हणले की काय करायचं? आपल्याला राजकीय संघटन घडवून आणायचं आहे. प्रश्न येतो, ब्राह्मणेतर चळवळ ही एक रिकामी जागा येते. कोणती चळवळ होती? राजकीय सामाजिक. बरोबर, ब किंवा यापैकी नाही, तर ही एक राजकीय होती. पण हाच जर प्रश्न तुमच्या सत्यशोधक समाजाला आला तर सत्यशोधक चळवळ ही एक सामाजिक चळवळ होती. तिथं कोणत्याही प्रकारे राजकीय संघटन करण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुमची सत्यशोधक ही सामाजिक चळवळ होती, तर ब्राह्मणेतर ही राजकीय चळवळ होती. आता ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली. ह्यातनं पुढे काय झाले? तर ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना झाली. एक पक्षाची स्थापना आणि त्याविषयी आपल्याला महत्वाची माहिती पाहिजे. बघा, काय आहे ब्राह्मणेतर पक्ष स्थापना? राजकीय संघटना उभी करण्याच्या उद्देशाने 1920 मध्ये 12 डिसेंबर 1920 मध्ये पुणे येथे ब्राह्मणेतर पक्ष, त्यालाच काय म्हटलं जातं? ब्राह्मणेतर लीग या नावाचा राजकीय पक्ष स्थापन करण्यात आला. बघा, ब्राह्मणेतर चळवळीचं सांगितलं आपण कोणती राजकीय आहे, त्यामुळे मग त्यांनी पुढची पातळी, पुढचा टप्पा काय असणार तुमचा? ब्राह्मणेतर पक्ष. तारीख आहे 12 डिसेंबर 1920. ओके, तारीख लक्षात ठेवण्यासाठी सोपी, राजकारणाच्या दृष्टिकोनातून. बरोबर, 12 डिसेंबर. ओके, महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या नेत्यांचा हा बर्थडे आहे. जे शरद पवार यांना किंवा काँग्रेसना मानत असेल त्यांनी तीर लागतात, त्या हिशोबाने लक्षात ठेवा.
शरद पवार यांचा बर्थडे आहे, आणि जे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना मानत असते त्यांनी त्या लक्षात ठेवा. तर आपल्याला ही तारीख लक्षात ठेवायची. 1920 मध्ये स्थापना झालेली आहे, 12 डिसेंबरला. लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जाईल. आपल्या स्वतःच्या चॉईसनुसार आपण लक्षात ठेवू शकतो. आता बघा, संस्थापक सदस्य काय आहे? केशवराव जेधे, भास्करराव जाधव आणि वालचंद्र कोठारी हे 3 व्यक्ती आहेत. या तिघांना काय म्हटलं जातं? संस्थापक सदस्य म्हणलं जातं तुमच्या ब्राह्मणेतर पक्षाचं. ठिकाण माहिती आहे आपल्याला, पुणे, कारण आपण पाहिले पुण्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आता हा पक्ष स्थापन केला, ह्याचा हेतू काय आहे? तर राजकीय, सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून ब्राह्मणेतर लोकांची मुक्तता करणे. बरोबर, मुद्दाच तुमचा तो आहे, ब्राह्मणेतर लोकांची मदत करायची. मग ते कोणत्या ठिकाणातून? राजकीय, सामाजिक आणि धार्मिक ह्या 3 ठिकाणी जी गुलामगिरी आहे त्यातनं बाहेर करायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा काय आहे? पुढचा मुद्दा आहे ब्राह्मणेतर समाजामध्ये काय करायचंय? स्वाभिमान आणि बंधुभावाची निर्मिती करायची आहे. पुढचा हेतू आहे ब्राह्मणेतरांना सरकारी नोकरी मिळवून द्यायची आहे. ब्राह्मणेतर जातींचा विकास करायचा आहे. ब्राह्मणेतर जातींच्या अडचणी दूर करायच्या. बघा, असा एखादा म्हणजे ब्राह्मणेतर पक्ष किंवा तुमचा सत्यशोधक समाज आहे, इथं ज्यावेळेस प्रश्न येतो ना, त्या प्रश्नामध्ये ऑप्शन मध्ये ते काय करतात? ब्राह्मणेतरांना सरकारी नोकरी मिळवून देणे च्याऐवजी फक्त इथं एक शब्द बदलतात आणि ब्राह्मणांना म्हणतात. म्हणजे त्याच्या उद्देशाच्या विरुद्ध जातात. आपल्याला लक्षात ठेवायचं की ह्या दोन्ही जागेवर ब्राह्मणांशिवाय इतर जे व्यक्ती होते अशा व्यक्तींना काय करायचंय? त्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्यात. ही गोष्ट लक्षात आली तर तुमचं उत्तर आपोआप निघतंय. काय करायचं? सरकारी नोकरी, जातींचा विकास आणि त्यांच्या अडचणी दूर करायच्या आहेत. आता आपण पाहिलं ब्राह्मणेतर पक्षाचं काय महत्व होतं. आता ब्राह्मणेतर पक्ष आणि ब्राह्मणेतर चळवळीमध्ये जर एकाच व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल तर ती व्यक्ती आहे, म्हणजे खूप महत्वाच्या व्यक्ती आहेत. बघा, तुमचे केशवराव जेधे, भास्करराव जाधव हे व्यक्ती किंवा वालचंद कोठारे यांचं सुद्धा खूप महत्वाचं काम आहे. पण आपल्याला जर विचारलं की ब्राह्मणेतर चळवळीतील एक महत्वाचा व्यक्ती कोण आहे, तर तो व्यक्ती आहे तुमचा दिनकरराव जवळकर. बघा काय आहे यांच्याविषयी, आणि प्रश्न त्यांच्या यावरच याच व्यक्तीवर प्रश्न जास्तीत जास्त विचारलेला जातो. बघा, जन्म आहे 1898चा, चोराची आळंदी पुण्यातला आहे. मृत्यू 32, म्हणजे कळते आपल्याला पाहायला भेटते की वयाच्या 34व्या वर्षी, म्हणजे खूप कमी वयामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता हे जवळकरांविषयी त्यांच्या वर्तनामध्ये बदल घडणारी एक गोष्ट घडली होती. बघा, पटेल विधेयक आलं होतं. हे पटेल कोण आहेत? तुमचे विठ्ठलराव पटेल आहेत. विठ्ठलराव नाही, विठ्ठलभाई पटेल यांनी काय आणलं होतं? आंतरजातीय विवाहाचं विधेयक आणलं होतं. त्या विधेयकाला समर्थन करण्यासाठी त्यांनी प्रणय प्रभाव नावाचं नाटक लिहिलं होतं. कुणी? तुमच्या दिनकरराव जवळकरनी. आणि ह्या नाटकाला सरकारने काय केली? बंदी घातलेली आहे. आंतरजातीय विवाहाला समर्थन करणारं नाटक होतं प्रणय प्रभाव, त्याला बंदी घातलेली आहे. शाहू महाराजांच्या बोलण्यावरून कोल्हापूरमध्ये आल्यानंतर त्यांनी काय केले? मग आता ही बंदी झाली तर करायचं काय? तर बघा, त्यांना माहित होतं की शाहू महाराज असे जे लोक आहेत समाज सुधारणा करणारे त्यांना राजाश्रय देत होते. मग ते आले कोल्हापूरमध्ये. शाहू महाराजांच्या बोलवण्यावरून कोल्हापूरला ते आलेत आणि त्यांनी तिथं तरुण मराठा नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. तर प्रश्न येतो, दिनकरराव जवळकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? तर पहिलं वृत्तपत्र आहे तुमचं तरुण मराठा. बाकी 2 कोणते? कैवारी आणि तेज. या तिन्ही नावं लक्षात ठेवायची. तिन्ही नावं खूप महत्वाचे आहेत. आपण पुढचा मुद्दा बघू. दिनकररावांचे लेखन अत्यंत आक्रमक आणि प्रतिपक्षाला घायल करणारे असल्याने विरोधकांनी सरकारकडे अनेक तक्रारी केलेली त्यांना कोल्हापूर सोडण्याची वेळ आलेली आहे. आता बघा, काही झालं तरी शाहू महाराज एक कोण होते? संस्थानिक होते आणि त्यांना ब्रिटिशांबरोबरचे संबंध बिघडून देणं शक्य नव्हतं. मग ज्यावेळेस ह्या खूप तक्रारी वाढायला लागल्या तुमच्या दिनकरराव जवळकरांविषयी, त्यावेळेस त्यांना मग काय केलंय? त्यांना कोल्हापूर सोडायला लावले आणि ते कुठं? तुमच्या पुण्याला शिफ्ट झालेले आहेत. आपल्याला हा प्रश्न येणार नाही, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं? हे नाटकाचं नाव लक्षात ठेवायचंय. विठ्ठलभाई पटेल यांनी आंतरजातीय विवाहाचं विधेयक मांडलं होतं, त्याला समर्थन करण्यासाठी लिहिलं होतं. त्यानंतर त्यांच्या वृत्तपत्र 3 नाव आहेत बघा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. हे 3 वृत्तपत्र कुणी सुरू केले होते? तर त्याचं उत्तर असणार तुमचा दिनकरराव जवळकर. तर आपण ही पाहिली, त्यांचे वृत्तपत्र पाहिली, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट पाहिली. आता सर्वात महत्वाची गोष्ट आहे ज्यावर प्रश्न विचारला जातो, देशाचं दुश्मन. काय आहे? देशाचं दुश्मन खटला म्हणून ही गोष्ट प्रसिद्ध आहे. काय आहे देशाचं दुश्मन? हे देशाचं दुश्मन पुस्तक आहे, पुन्हा लिहिलेलं तुमच्या जवळकरांनी लिहिलेलं आहे. काय झालं होतं बघा, ह्याचं प्रकाशन आहे 1925चं. पण आपण काय करू? त्याच्याशी पार्श्वभूमी बघू. काय झालं? पुणे महानगरपालिकेमध्ये तुमचे महात्मा फुले नगरसेवक होते. त्यांच्या मृत्यूनंतर, म्हणजे ह्या कालावधीमध्ये लगेच नाही, तर महात्मा फुले यांचा पुतळा बसावा अशी मागणी करण्यात आली
बरोबर. पण तिथे जे टिळक आणि तुमच्या चिपळूणकर यांचे जे समर्थक होते नगरसेवक, त्यांनी विरोध केलाय. विरोध करताना त्यांचा एक नलावडे नावाचा एक व्यक्ती होता त्यांच्या गटामधला, त्यांनी एक पुस्तिका लिहिली. पुस्तिकेचं नाव होतं सत्यशोधक की ख्रिस्त शोधक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस महात्मा फुलेंचा अभ्यास केला त्यावेळेस त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा प्रभाव होता हे आपल्याला दिसत होतं. मग त्या नलावडे जे आहेत, नारायणराव नलावडे यांनी एक पुस्तिका लिहिली. त्या पुस्तिकेमध्ये म्हटलंय हा सत्यशोधक होता का ख्रिस्त शोधक होता, म्हणजे त्यावर टीका करण्यात आलेली. आणि ही टीका, ह्या टीकेला उत्तर देण्यासाठी देशाचा दुश्मन नावाचं पुस्तक लिहिले तुमच्या जवळकरांनी. आणि त्यामध्ये सरळ सरळ म्हटलंय की तुमचे लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर हे ब्राह्मण देशभक्त नव्हे तर देशाचे दुश्मन आहेत, म्हणून पुस्तकाचं नाव देशाचे दुश्मन. आता हे पुस्तक प्रकाशित झाले जुलै 1925 मध्ये. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर चिडलेल्या ब्राह्मण समाजाने काय केलंय, पुस्तकाचे लेखक दिनकरराव जवळकर, प्रकाशक केशवराव जेले, मुद्रक रामचंद्र नारायण लाड आणि पुस्तकाला प्रस्तावना देणारे केशवराव बागडे यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये खटला दाखल केलेला आहे. कनिष्ठ न्यायालयाने सर्वांना दोषी ठरवून दंडाची आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, परंतु अपिलात वरिष्ठ न्यायालयामध्ये सर्वांची मुक्तता झाली. हे 4 नाव पाहिले, ह्यांच्या विरुद्ध ह्यांना शिक्षा झाली कनिष्ठ न्यायालयात. वरिष्ठ न्यायालयामध्ये मुक्तता झाली. का झाली? इथं एक माणसाची एंट्री होते, नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? ह्या जे अपील आहे या अपिलामध्ये वकील पत्र घेतलं ह्या 4 लोकांचं आणि काय केले, 4 लोकांना काय करून दिलं, निर्दोष मुक्तता करून दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या खटल्यामध्ये त्यांनी काय केलेले, कोणत्याही प्रकारची फीस घेतलेली नाही, 0 रुपये. आता 4 नावं कोणती आपल्याला लक्षात घ्यायचंय. प्रश्न येतो की देशाचे दुश्मन या पुस्तकासंबंधी जोड्या लावा. लेखक विचारला जातो, लेखक आपल्याला माहिती आहे दिनकरराव आहेत. जोड्यामध्ये प्रश्न विचारला जातो तुमचा प्रकाशक कोण आहेत. बघा आता हे लक्षात कसं ठेवायचं मुद्दा आहे, त्यासाठी मी तुम्हाला काय म्हणलं होतं की प्रकाशक जे आहेत ना, प्रकाशक हे केशवराव होते, हे महत्वाचे व्यक्ती आहेत आपल्याला लक्षात ठेवायचे. मुद्रक हे तुमचे बघा, प्रकाशक हे क आणि क लक्षात ठेवलं होतं, पण इथं मुद्रक आणि इथं रामचंद्र मध्ये द्र आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी मी काय बोललो होतं, मुद्रक आणि रामचंद्र, हे द्रला द्र जोडी लावली. जोड्याला हा प्रश्न येतो त्यामुळे आपल्याला अशा काहीतरी ट्रिक शोधावं लागतात. प्रकाशक हे केशवराव होते आणि मग तुमचे प्रस्तावना लिहिणारे सगळ्यात शेवटी त्यांच्याशी आपल्याला काही हे करायचं नाहीये. केशवराव बागडे ह्या 2 व्यक्तीमध्ये महत्वाचे व्यक्ती कोण आहेत, केशवराव आहेत, म्हणून आपल्याला ते प्रकाशक म्हणून घ्यायचे. मुद्रक तुमचं सांगितलं मी तुम्हाला, द्रला द्रची जोडी लावली तर ते रामचंद्र नारायण लाड हे आहेत. ओके, आता काय झालंय, ह्या खटल्यामधून तर आंबेडकरांनी त्यांची निर्दोष मुक्तता करून घेतली, पण इतर काही लेखांमध्ये आक्षेपार्ह लिखाण केलंय म्हणून त्यांच्यावर आणखी एक खटला झाला आणि त्या खटल्यामध्ये त्यांना तुरुंगवास हे जावं लागले. आता ह्या खटल्यामध्ये तर आंबेडकर त्यांची बाजू मांडित नव्हते, त्यामुळे काय झाले शेवटी त्यांना तुरुंगवास झालेला आहे. आता तुरुंगवास झाला, पण त्याचं मग एक गोष्ट काय झाली तर ब्राह्मणेतर चळवळीच्या लिखाणाबद्दल तुरुंगवासाची शिक्षा भोगावे लागणारे हे जवळकर पहिले ब्राह्मणेतर नेते झालेले आहेत. म्हणजे आंबेडकरांनी त्यांना देशाचे दुश्मन खटल्यामधून तर वाचवलंय, पण दुसऱ्या एका खटल्यामध्ये त्यांना तुरुंगवास झालाय, काही हरकत नाही, पण ते ब्राह्मणेतर पहिले नेते बनलेत की ज्यांना लिखाणाबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेली आहे. ओके, अशा तऱ्हेने आपला हा जो टॉपिक आहे महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक चळवळ हा टॉपिक संपलेला आहे. आता ह्या टॉपिकमध्ये आपल्याला लक्षात काय घ्यायचंय तर राजर्षी शाहू महाराजांविषयी प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर जर दुसरा कोण व्यक्ती असेल ज्यावर जास्त प्रश्न असतात तर ते तुमचे जवळकर असतात, या दिनकरराव जवळकर या 2 व्यक्तींवर प्रश्न विचारले जातात. आपण थांबूया येथे, भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.